माननीय कोर्टातल्या केसमध्ये आपण ही गोष्ट जर का केली नाही तर 100% निकाल हा आपल्या विरोधात जाऊ शकतो. ही कोणती गोष्ट आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे या सिरीजमधल्या या 4थ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की माननीय कोर्ट हे तारखा नेमतात. आता जेव्हा दिवाणी स्वरूपाचा दावा असेल त्यावेळी काही तारखा या वादीसाठी असतात, म्हणजे ज्यांनी दावा दाखल केला त्यांच्यासाठी असतात. काही तारखा या प्रतिवादीसाठी असतात. काही तारखा या माननीय कोर्टासाठी असतात. उदाहरणार्थ मुद्दे काढण्याची तारीख असेल, आदेश करण्याची तारीख असेल. वादीसाठी तारखा जर आपण म्हणाल तर काही स्टेप्स त्या केसमध्ये घ्यायच्या असतील, समन्स काढण्याच्या संदर्भाने असतील, किंवा चौकशीला जर दावा नेमलेला असेल आणि वादीला पुरावा द्यायचा असेल आणि वादी जर गैरहजर राहत असेल तर वादीने पुरावा दिला नाही म्हणून दावा डिसमिस होऊ शकतो. वादीचा पुरावा झालाय, प्रतिवादीच्या पुराव्याला केस नेमलेली आहे आणि प्रतिवादी गैरहजर आहे, तर प्रतिवादी त्यांच्या पुराव्याच्या दिवशी गैरहजर राहिले तर प्रतिवादीच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी पुरावा दिला नाही असा आदेश होऊ शकतो आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये पुढं निकाल होऊ शकतो. म्हणजे ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की माननीय कोर्टाच्या तारखेस आपल्या वकिलांना विचारल्याशिवाय गैरहजर राहू नका. काही कारण असेल, आपल्याला काही अडचणीमुळे येणं शक्य नसेल तर आपल्या वकिलांना आपण तसं कळवू शकता. आपले वकील आपल्या वतीने त्या ठिकाणी अर्ज देऊ शकतील. परंतु ज्या महत्त्वाच्या तारखा आणि महत्त्वाच्या स्टेजेस असतात त्या महत्त्वाच्या तारखांना आणि महत्त्वाच्या स्टेजेसला आपण गैरहजर राहू नका. केवळ न्यायालयामध्ये जायचं नाही किंवा तिथं तारखेला नको जायला म्हणून जर आपण दुर्लक्ष करीत असाल तर ही गोष्ट आपल्यासाठी नुकसानीची होऊ शकते, ज्यामुळे आपल्या विरुद्ध आदेश होऊ शकतात आणि आपल्या विरुद्ध आदेश होऊन त्या केसचा निकालसुद्धा आपल्या विरोधात लागू शकतो. फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जेव्हा माननीय न्यायालय तारखा नेमते त्यावेळी आरोपीने तारखेला हजर राहणं अपेक्षित असतं. आरोपी जर तारखेला हजर नसतील तर आरोपीतर्फे विनंती अर्ज करावा लागतो. त्यामध्ये कारण नमूद करावं लागतं की आरोपी माननीय कोर्टामध्ये का हजर नाही आणि आरोपीच्या गैरहजेरीची माफी करून घ्यावी लागते. माननीय कोर्टामध्ये आरोपी जर गैरहजर असेल तरीसुद्धा एखादा साक्षीदार जर जबाब देण्यासाठी आलेला असेल तर त्या साक्षीदाराचा जबाब आरोपीच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा त्यांचे वकील घेऊ शकतात. परंतु त्यासाठी सुद्धा आरोपीतर्फे अर्ज द्यावा लागतो की आरोपी जे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये अमुक कारणामुळे त्यांचं जे कारण असेल त्याच्यामुळे येऊ शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या गैरहजेरीस माफी मिळावी आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये पुढील केसचं कामकाज चालवण्यात यावं. आम्ही जबाब घेण्यासाठी तयार आहोत. आरोपींच्या वतीने मुदत मागायची असेल तर तसाही अर्ज द्यावा लागतो की आरोपी जे आहेत ते येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे मुदत मिळावी. परंतु जर आरोपी गैरहजर राहिले, त्यांनी अर्जही दिला नाही तर त्या परिस्थितीमध्ये मात्र माननीय न्यायालय आरोपीच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट किंवा अजामीनपात्र वॉरंट काढू शकतात. त्या वॉरंटाने सुद्धा जर का आरोपी येत नसतील तर जो जामीन दिलेला आहे तो जामीनसुद्धा जप्त करू शकतात आणि आरोपीला पकड वॉरंट काढून माननीय न्यायालयासमोर हजर करावे असा आदेश संबंधित पोलिसांना करू शकतात. म्हणजे या कोर्टात कोणत्या 10 चुका ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत त्यातील ही जी 4थी चूक आहे ती म्हणजे माननीय कोर्टामध्ये नेमलेल्या तारखेला गैरहजर राहू नका. विशेषतः ज्या तारखेला आपली गरज आहे, ज्या तारखेला पुरावा द्यायचा आहे, ज्या तारखेला स्टेप्स घ्यायचे आहेत किंवा ज्या तारखा महत्त्वाच्या आहेत आपले वकील सांगतील त्या तारखा आपण चुकवू नका, अन्यथा आपले नुकसान होईल. माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे या सिरीजमधील हा जो आहे आपण 4था विषय पाहिला की माननीय कोर्टाने नेमलेल्या तारखांना गैरहजर राहू नका. आपल्याला 5वा विषय जर जाणून घ्यायचा असेल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण कोर्ट कचेरी फेसबुकचे प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल, इंस्टाग्राम फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.